माझी पहिली गोष्ट
कालच्या क्लासमध्ये किती लिहून दिले ओंकार दादा सदानंद दादा? काय म्हणले? कालच्या क्लासमध्ये किती लिहून दिलेलं? कालचा माझा क्लास बुडला, जरा लग्नाला गेलो होतो. एक पान पाचपोट एक पान पाठपोट. ओके. मला जरा फोटो मोठ्या टाकला तर बरं वयचं. होईल. हो, मला एक फोटो टाकला तर बरं होईल जरा. बरं बरं. दादा, मी पण आज लिहिणार आणि मला आज फोटो टाकणार का? मी फक्त ऐकू शकणार. हो हो. चालेल. ओके. थँक्यू.
आवाज येतोय? हो येतोय मॅडम, आवाज येतोय. ठीक आहे. तुम्ही पण घेऊन टाका. आपण काल कार्नेलियन समजून घेतला होता. आज आपण त्याचं लिखाण करणार. वरती पॉइंट टाका कार्नेलियन. काय म्हटलात मॅडम, परत एकदा सांगता का? कार्नेलियन किंवा रेड कार्नेलियन. हकीक. हा, किंवा रेड हकीक. लिहा. प्रेम, शारीरिक शक्ती, काय म्हटलात मॅडम, स्ट्रेस का? प्रेम, प्रेम, ओके ओके. शारीरिक शक्ती, साहस, नेतृत्व, नेतृत्व यामध्ये वृद्धी करणारा क्रिस्टल आहे. गॅस बंद करा. यामध्ये वृद्धी करणारा क्रिस्टल आहे. क्रिस्टल आहे. एक मिनिट. लिहा. कार्नेलियन क्रिस्टलला 6.5 6.5 ते 7 7ची हार्डनेस आहे. ची हार्डनेस आहे. हा क्रिस्टल ब्राझील, रोमानिया, आयर्लंड, रोमानिया नंतर काय? आयर्लंड, ब्रिटन, भारत,
या देशांमध्ये सापडतो. हा जातक आला. नेक्स्ट पॉइंट. हा जातक आला. सहनशीलता, प्रेरणा, पती पत्नीतलं प्रेम, शिक्षण, शिक्षण, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोटिवेशन, मोटिवेशन, क्रिएटिव्हिटी, इमोशन, रिलेशनशिप, ऊर्जा, ऊर्जा, या संबंधित, हम्म हम्म शुभ फळे द्यायचं काम, हम्म गुरु चांगला आहे तुमचा. या संबंधित शुभ फळे द्यायचं काम कार्नेलियन करतो. नेक्स्ट पॉइंट. जे जातक ड्रॉइंग, काय म्हणलात मॅडम? ड्रॉइंग, चित्रकार, वेब डिझायनिंग, लोगो डिझाइन, लोगो डिझाइन, आर्ट मध्ये क्रिएटिव्हिटी, आर्ट मध्ये क्रिएटिव्हिटी,
या क्षेत्रांमध्ये या क्षेत्रांमध्ये वृद्धी करण्याचं काम वृद्धी करण्याचं काम कार्नेलियन करतो. बाहेर बसायचं ना. नेक्स्ट पॉइंट, जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेत असतील त्यांनी सुद्धा या क्रिस्टलचे ब्रेसलेट धारण करावे. नेक्स्ट पॉइंट, हे क्रिस्टल हे क्रिस्टल आपल्या शरीरामधील आपल्या शरीरातील स्वादिष्टान चक्र संतुलित करायचं काम करतो. ज्या स्त्रियांना
गर्भाशया संबंधित. गर्भाशया संबंधित. आजार असेल. तसेच पाचन शक्ती संबंधित त्रास असेल. मग इथे स्त्री पुरुष दोन्ही येतील पाचन शक्ती संबंधित. काय गॅलरी पाचन शक्ती संबंधित त्रास असेल. एक मिनिट. पाचन शक्ती संबंधित काही त्रास असेल. आणि रक्तसंचार सुधारण्याचं काम हा क्रिस्टल करतो. ज्या जातकांचा जन्म वेगळा पॉइंट आहे का? ज्या जातकांचा जन्म जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात झाला असेल त्यांच्यासाठी हा लकी स्टोन आहे. नेक्स्ट पॉइंट. ज्या व्यक्तींमध्ये साहस कमी असेल
आणि कोणत्याही ठिकाणी लीडरशिप प्राप्त होत नसेल उम्हम, उम्हम. लीडरशिप प्राप्त होत नसेल अशा व्यक्तींनी हा क्रिस्टल धारण केला की जातकाला या संबंधित शुभ फळे मिळतात. जो व्यक्ती लग्नानंतर काही जातक लग्नानंतर असेल या काही जातक लग्नानंतर फिजिकली ऍक्टिव्ह नसतात किंवा फिजिकल रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात ऍक्टिव्ह नसतात त्यांनी रोज क्वार्टर्स बरोबर हा क्रिस्टल धारण करावा. नेक्स्ट पॉइंट जे जातक मोटिवेशनल स्पीकर असतील जे जातक मोटिवेशनल स्पीकर असतील
मोटिवेशन स्पीकर असतील. अशा व्यक्तींनी कशात आवाज नाही येते. अशा व्यक्तींनी सुद्धा हा क्रिस्टल धारण केल्यावर त्यांच्या ऊर्जेमध्ये वृद्धी होते. ज्या व्यक्तींच्या मनामध्ये नेक्स्ट पॉइंट ज्या व्यक्तींच्या मनामध्ये भीती असेल किंवा एखाद्या गोष्टीचा राग भीती असेल अशा व्यक्तींनी हा क्रिस्टल धारण करणे गरजेचे असते. नेक्स्ट पॉइंट ज्या स्त्रियांना मोनोपॉजच्या वेळी त्या स्त्रियांना मोनोपॉजच्या वेळी मूड स्विंग होणं अंग दुखणं किंवा आई आवाज देत आहे किंवा बाहेर उभे आहे त्या अरे दारात उभे आहे त्या बघा तुम्ही दार वाजवताय त्या अरे कधी वाजवले तुम्ही किंवा वरती घर पाहायला आलेले ते मध्ये बदल अथवा अंग दुखणे किंवा अंग दुखणे किंवा जास्त रक्तस्राव होत असेल कडी वाजवली आहो त्यांनी दार वाजवलं दाराचा दार कोणी वाजवलं
वाजलं आपलं. अथवा रक्तस्राव होत असेल तर या क्रिस्टलचे ब्रेसलेट धारण करावे. नेक्स्ट पॉइंट, ज्या व्यक्तींना प्रेमामध्ये निष्फळता मिळत असेल त्यांनी सुद्धा हे क्रिस्टल घालणे शुभ असते. हा क्रिस्टल धारण केल्यावर त्यामध्येच वेगळं हा क्रिस्टल धारण केल्यावर सर्व प्रकारचे टेन्शन क्रिस्टलला धारण केल्यानंतर सर्व प्रकारचे टेन्शन पासून मुक्ती काय म्हणलं आंतरिक मॅडम? शक्ती सर्व प्रकारच्या टेन्शन पासून मुक्ती आंतरिक शक्तीमध्ये विकास त्याचबरोबर आत्मबल व इच्छाशक्तीचा पण विकास होतो. नेक्स्ट पॉइंट, ज्या जातकांना खूप राग येत असेल नजर लागत असेल वाईट विचार येत असतील कार्यक्षेत्रामध्ये यश मिळत नसेल
त्यांनी हा क्रिस्टल धारण करावा. नेक्स्ट पॉइंट. जे जातक बिल्डर, आर्किटेक्ट, जे जातक बिल्डर, आर्किटेक्ट, कन्स्ट्रक्शन, मिलिटरी, जर्नलिस्ट, आणि सेल्समन असतील त्यांना हा क्रिस्टल फायदेमंद ठरतो. लिहिलं? हो मॅडम. इथे कार्नेलियन संपलं. काही शंका आहे? कोणत्या ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो हा? रवी. तर चंद्रमंगळाची रवी पण फळ देतो का मॅडम? चंद्रमंगळाची पण फळ देतो ना हा? चंद्रमंगळाच्या पण येतो. लेडीजचे जे पोटाचे त्रास आहे ते चंद्रा संबंधित येतात. डेअरिंग वगैरे पण येतं ते मंगळा संबंधित येतं. तिन्हीकडे वळतो तो, पण जास्त करून रवीकडे. रेड जास्पर पण तसंच आहे, मंगळ रवी चंद्र. हो. मला वाटलं दार वाजवत आहे कोणतरी. एकदा दाखवता का मॅडम परत? आम्ही काल नव्हतो. ओके, फोटो असेल तर दाखवता का? मी टाकते. काय केलं? बाहेरून आणली त्यांनी. तो खाणारच नाही ती भाजी, आणि तो चिकन खातोय. त्यांनाच नाही खायची, भाऊजींनाच नाही खायची. माहिती आहे. अकोल्याला चिकन आहे, हम्म. नागपूरची मुलं करत होतं. हम्म. ग्रुपवर फोटो टाकलाय. ठीक आहे. नेक्स्ट आहे तो सिट्रिन. मॅडम ह्याला ऍक्टिव्ह कसं करायचं? ऍक्टिव्ह कसा करायचा हा? ऍक्टिव्ह. हा ते राहिला ना. राहिला. लिहा. कार्नेलियनला
दिवसा पौर्णिमेच्या सकाळी धूप असतो ना, आपलं धूप लावतो आपण देवाजवळ, माहितीये? धूप पावडर मिळते, ओला धूप हो हो मिळतो, त्या धुपामध्ये त्याला ठेवायचं. आणि तो खालून धुपाची लेअर, वरती कार्नेलियनच्या वरती धुपाची लेअर, असं ते छोटे छोटे लक्ष्मी धूप मिळतात पावले, ते घ्यायचे. खाली धुपाची एक माळ ठेवायची, त्याच्यावर कार्नेलियन ठेवायचा, त्याच्यावरती परत धुपाची माळ ठेवायची. असं ठेवल्यानंतर एका काचेच्या बाउल मध्ये ठेवावे. मॅडम परत एकदा वाक्य सांगाल? पौर्णिमेच्या दुपारी धुपामध्ये काचेच्या बाउलमध्ये माती टाकून, खालून वरून माती टाकून मॅडम माती टाकून का धूप टाकून? माती, धुपात मध्ये आणि खालून वरून माती. तुम्ही तुमच्याकडे तुळशीत जरी ठेवला तरी चालतोय, खालून वरून त्याला तुपाने पॅक करा. तुळशीच्या ह्याच्यात जरी ठेवला आपल्या ह्याच्यात तरी चालेल. किंवा तुमच्याकडे एखादी कुंडी असेल मातीची, मातीच्या कुंडीत जरी ठेवला तरी चालतोय. एक दीड तास उन्हात ठेवावा. किंवा पूर्ण 24 तास ठेवावा. एक दीड तास पण चालतोय, 24 तास पण चालतोय. आणि जर दुपारी एक ते दीड तास ठेवला तर संपूर्ण रात्र, पौर्णिमेची संपूर्ण रात्र चांदण्या प्रकाशामध्ये चांदणी प्रकाशामध्ये पूर्ण रात्र आधी सांगितलेल्या पद्धतीनेच ठेवावा. लिहिलं? ब्रेड जास्परचं बाकी वाटतं.
ऍक्टिव्हेशन हम्म. लिहायचं. रेड जास्परचा वा. मॅडम एक प्रश्न विचारायचा होता हम्म. की ते तुम्ही 2 फोटो टाकलेत बरोबर, हम्म. त्यातला वरचा आणि खालच्या ह्याच्यात फरक आहे. खालच्या ह्याच्यामध्ये जरा थोडस त्याच्यामध्ये तो रेड पांढऱ्या हकीके रंगाचे पट- आणि वरचा रेड कार्नेलियाने. दोन्हीचे फळ एकच आहे, कॉस्ट वेगवेगळी पडते, इफेक्ट एकच आहे. रेड कार्नेलियन पण तेच फळ देतो, फक्त खान वेगवेगळे आहे म्हणून नाव वेगवेगळं दिले. जसं आपण बँकॉक, सिलॉन म्हणतो अच्छा, तसं. म्हणजे खालचा जो आहे तो हकीक आहे आणि वरचा कार्नेलियन आहे. तो कार्नेलियन मध्ये पूर्ण पट्टे लाल येत नाहीत ना. आहे. रेड जास्परचं बाकी आहे ना. हो मॅडम. हम्म. रेड जास्पर हा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 1 तास कोवळ्या उन्हात काचेच्या बाउलमध्ये ठेवावा आणि संध्याकाळी म्हणजेच रात्री मातीच्या कुंडीमध्ये माती ठेवून मातीच्या कुंडीत ठेवून तो रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावा. लिहिलं. हो मॅडम. नेक्स्ट आहे तो सिट्रिन. सिट्रिन हा गुरुचा पण आहे, तसं येल्लो ऍडव्हेंचर पण आहे, येल्लो जेड पण आहे. हा गुरुचं मान सन्मान वृद्धी करणारा क्रिस्टल आहे. आपल्या शरीरामध्ये भरपूर ऊर्जेचा खजाना आहे. ऊर्जा हा सूर्यप्रकाशापासून प्राप्त होते. सूर्यापासून निघणारे सप्तरंगी किरण आपल्या शरीरावरती 7 चक्रांची ऊर्जा बनवतात आणि ती 7 चक्रातला 3रं चक्र म्हणजेच मणिपूर चक्र, त्यालाच सूर्यचक्र पण म्हणतात. या चक्राची ऊर्जा संतुलन ठेवलं किंवा ते चक्र ऍक्टिव्ह करायचं काम सिट्रिन करतो. या चक्रामुळे जातकाला किंवा व्यक्तींना अनेक क्षेत्रांमध्ये सफलता, त्याचबरोबर मान सन्मान प्राप्त होतो. विश्वामध्ये प्रत्येक व्यक्तीला अशी इच्छा असते की त्याला यश प्राप्त व्हावं, की कोणतीही सर्व प्रकारची यश, संतान, सुख त्याला मिळावं आणि ती ऊर्जा मिळवण्याचं काम सिट्रिन करतो. डिप्रेशन मध्ये जातक ज्यावेळेस जातो ज्यावेळेस डिप्रेशन मध्ये जातक जातो त्यावेळेस वाईट पाऊल उचलतो, तेव्हा मनुष्य हा ऊर्जाहीन होतो. ते डिप्रेशन बाहेर काढण्याचं काम
सिट्रीन करतो. सिट्रीन हा ट्रान्सपरंट रत्न आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. हा कॉर्टसचाच दुसरा भाऊ आहे. जे आपण कॉर्टस पाहिले, कॉर्टस पासूनच हा तयार होत असतो. क्रिस्टलचा रंग पिवळा अथवा गोल्डन आणि ट्रान्सपरंट असतो, जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलाय. हा आहे सिट्रीन. आता तुम्हाला मार्केटमध्ये सिट्रीन दिसेल तर तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये लाल डॉट असतो का, त्याच्यामध्ये डार्कपणा असतो का, तर नाही. हा गुरुच आहे, पुष्करासारखा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये लाल डॉट बघायला मिळणार नाही. या टाइप मध्ये तुम्हाला सिट्रीन बघायला मिळतील. आता ह्याच्यामध्ये प्रकार आहे येल्लो मध्ये, जसं मी तुम्हाला दाखवते. मॅडम मी ग्रुपला फोटो टाकलाय. येल्लो ऍडव्हेंचर. तो ओरिजिनलच आहे ना पण? थंड येतो. हा आहे येल्लो ऍडव्हेंचर. आपण सिट्रीनचे बरेच फळ देतो. त्यानंतर मॅडम मी ग्रुप वरती टाकले तो जरा बघता. एक मिनिट. शांत येल्लो ईश्वरते तू हा टाकलाय. हा येल्लो कॅलसाइट आहे आणि सनंदातांनी जो टाकलाय तो सिट्रीन आहे. मी जो टाकला तो ओरिजिनलच आहे. पण तो कॅलसाइट आहे, तो सिट्रीन नाहीये. ओके, तोही गुरुचंच फळ देणार. तो बिझनेस वाढवणार. वेगवेगळी फळं वेगवेगळीकडे डिवाइड होणार. ऍडव्हेंचर मध्ये वेगळी येणार, कॅलासाइट मध्ये वेगळी येणार आणि सिट्रीन मध्ये वेगळी येणार. हे 3 प्रकार आहे. तिन्ही पण आपण शिकणार आहोत, बट आता आपण सिट्रीन कडे फोकस करतोय. सिट्रीन हा जास्त ट्रान्सपरंट क्रिस्टल आहे, आरपार दिसणारा क्रिस्टल आहे. त्याचा जर तुम्ही दगड जरी पाहिला तर दगड सुद्धा त्याचा एवढा की पुष्कळासारखा ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये बघायला मिळते. पाणीदारपणा सिट्रीन मध्ये बघायला मिळतो, जसा क्वार्टज मध्ये असतो त्याच प्रकारे. एक मिनिट. छान इथं सिट्रीन होते ना. सिट्रीन मध्ये सिट्रीन.
ट्रान्सपरंट आहे, म्हणजे जसे आपले स्टोन असतात, स्टोन आपण आरपार पाहू शकतो, तसं सिट्रिन सुद्धा हा आरपार आहे. जितका ट्रान्सपरंट तेवढी त्याची फळं मिळतात. एक मिनिट हं. आता हा मार्केटमध्ये मिळणारा हे 7 चक्र आहे. याच्यात तुम्हाला हा सिट्रिन दिसतोय, सिट्रिन मध्ये रेड पण आहे, रेडिश पणा दिसतोय. हो. हा, सांगणारा आपल्याला ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ह्याचं सिट्रिन म्हणून देतो, पण ज्यावेळेस पिवळ्यामध्ये हा रेडिशपणा येतो तर तिथे तो अंबर होऊन जातो, तो सिट्रिन राहत नाही, तो अंबर होतो. ज्यावेळेस त्याच्यामध्ये रेडपणा उद्भवतो तर तो सिट्रिन राहत नाही, तो येतो अंबर स्टोन. आलं लक्षात? हो मॅडम. ठीक आहे. सिट्रिन बद्दल आपण बाकीचं उद्याला बघू. जय श्रीराम, जय परशुराम. जय परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम.